नगर जिल्ह्यातील क्राईम रेशिओ कमी होण्याचे नाव घेईना। रोज कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात काही ना काही दाखल होतच। गेल्या 15 दिवसांपासून सगळ्यात हॉट समजल्या जाणाऱ्या सोनई पोलीस ठाण्यात हनी ट्रॅपची एक आगळी वेगळी घटना घडली आहे। बरं, हनी ट्रॅप हा प्रकार जिल्ह्याला नवा नसला तरी सोनईतही हनी ट्रॅप हा चक्क 66 वर्षांच्या वृद्धासोबत घडलाय। निवृत्तीचं आयुष्य जगणारा हा वृद्ध एका महिलेच्या हाय या मेसेजच्या जाळ्यात अलगद अडकला। त्यांचा अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ नकळत रेकॉर्ड केला गेला आणि या टोळीचा खेळ सुरू झाला। त्यानंतर तिच्या टोळीने या वयातही बदनामी देत या वृद्धाकडे चक्क 10 लाखांची मागणी केली। पण हे आजोबाही कणखर निघाले। थेट एसपींची भेट घेऊन त्यांनी घडलेली सगळी घटना सांगितली आणि मग ही टोळी थेट राहत्या घरातूनच पोलिसांनी उचलली। नेमकं काय होतं हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। आर्थिक वादातून चांदा येथे गावठी कट्ट्यातून गोळी मारून खून, वाळू तस्करीच्या वादातून अमळनेरमध्ये गोळीबार आणि घोडे गावातील टोळी युद्धातून खून असे गंभीर गुन्हे घडलेलं सोनई पोलीस स्टेशन जिल्हाभर चर्चेत राहिले। कामात कसूर केल्याचा ठपका ठेवल्यानंतर येथील पोलीस निरीक्षकांचं निलंबनही झालंय। आता त्यात सोनई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात हनी ट्रॅपची अनोखी घटना घडली आहे। अनोखी यासाठी की यापूर्वीही सोनई परिसरात हनी ट्रॅप हे तरुणांसोबत घडले होते। ते पोलीस दप्तरी दाखल नसले, ती दाबादाबाची चर्चा मात्र चांगलीच रंगली होती। परंतु यावेळी हनी ट्रॅपसाठी चक्क 66 वर्षांच्या वृद्धाला हेरल्याने ही घटना अनोखी समजली गेली। मुळा कारखाना परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्धासोबत ही घटना घडली। त्यांच्याकडे चक्क 10 लाखांची खंडणी मागितल्यावर त्यांनी थेट नगरला एसपी सोमनाथ घारगे यांच्याकडे जात आपली कैफियत मांडली। आता हे प्रकरण काय होतं ते आपण समजून घेऊ। हे 66 वर्षांचे सेवानिवृत्त फिर्यादी हे मुळा कारखाना परिसरात राहतात। 20 फेब्रुवारीला त्यांना एक फोन आला। भाग्यश्री नावाच्या महिलेचा तो फोन होता। फोनवर प्राथमिक चर्चा झाली। त्यानंतर व्हॉट्सअपवर त्या महिलेने हायचा मेसेज पाठवला। या वृद्धासोबत या अनोळखी महिलेने चॅटिंग सुरू केली। चॅटिंगवर ही महिला श्रीरामपूरचे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी अशी 7 दिवस या दोघांचे फोन व चॅटिंग झाल्यावर या महिलेने या दरम्यान व्हिडिओ कॉलही केला। त्याच व्हिडिओ कॉलद्वारे या वृद्धाचा अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला। झालं, हनी ट्रॅपचा प्राथमिक सापळा परफेक्ट रचला गेला होता। त्यानंतर हा व्हिडिओ या वृद्धाला दाखवण्यात आला। समाजात बदनामीची धमकी देण्यात आली। म्हातारचळ म्हणत हा व्हिडिओ नातेवाईकात व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली। एसपींना या वृद्धाने इथपर्यंत सर्व हकीकत सांगितली। त्यानंतर वृद्धाने सांगितले, या टोळीने मग मध्यस्थीचा ट्रॅप आखला। त्यानंतर 4 जण आपल्या घरी आले। त्यांनी आपल्याला हा व्हिडिओ दाखवला, तो व्हायरल करण्याची धमकी दिली। त्या बदल्यात 10 लाखांची तोंडपाणी केल्यावर प्रकरण मिटवण्याची ऑफरही दिली। आपल्याकडे एवढे पैसे नव्हते, त्यामुळे आपण त्यांना 10,000 रुपये दिले। त्यानंतर पुन्हा ते चौघे आपल्याकडे आले। उर्वरित पैसे दिले नाही तर व्हिडिओ व्हायरल करू असे म्हणत त्यांनी आपल्या गाडीची चावी हिसकावून घेतली। आपल्याला थेट सोनई येथे स्टेट बँकेत नेले। या दोघांनी माझ्याच गाडीवर मलाच बसवत बँकेत नेले असेही या वृद्धाने एसपींना सांगितले। हा सगळा प्रकार गंभीर होता। एसपी सोमनाथ घारगे यांनी तत्काळ सोनई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। सोनई पोलिसांनी एसपींकडून आदेश आल्यानंतर मरगळ झटकली। सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आजोबांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी करणारे 4 जण कोण याचे वर्णन व नावे विचारली। तत्काळ एक पथक तयार करून ब्राह्मणी तालुका राहुरी येथे पाठवले। आजोबांच्या फिर्यादीवरून अनिकेत अशोक नेटके, किशोर जयसिंग साळवे, कृष्ण सुभाष बैरागर, गौरव अरुण वाघमारे सर्व राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली। त्यांच्यावर बीएनएस कलम 308(2), 137, 332, 351(2), 3, 352, 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। यातील श्रीरामपूर येथील मुख्य आरोपी महिलेचा शोध सुरू आहे। अटक आरोपींना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या हनी ट्रॅप प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तपासी अधिकाऱ्यांनी कॉल डिटेल्सची माहिती घेतली, तर अनेक प्रकरणे यातून बाहेर येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।